स्वतः गेली 15 वर्ष मुंब्रादेवी कॉलनीमध्ये पाईपलाईन टाकायला पाहिजे. तर जोपर्यंत पाईपलाईन टाकत नाही छोट्या मोठ्या, ते प्रचंड लोकवस्ती आहे आणि छोट्या मोठ्या पाईपलाईन टाकत नाही तोपर्यंत इथे पाणी समस्या सुटणार नाही. यासाठी 2007 पासून मी सतत पाठपुरावा करत. 2008 ते 9मध्ये इथे एक 6 इंची पाईपलाईन टाकली, पण ती आज तक त्यांनी चालू करू शकले नाही. म्हणजे इतकी भयानक परिस्थिती जर दिव्याची असताना, खास करून मुंब्रादेवी कॉलनीची असताना सुद्धा, तर ते पाण्याची पाईपलाईन चालू शकली नाही. आता त्याचा पाठपुरावा सतत करून एक 8 महिन्यापूर्वी या एरियामध्ये वारेकर हायस्कूलच्या परिसरामध्ये त्यांनी पाईपलाईन टाकली. वॉशआउटच्या बहाण्याने कमीत कमी त्यांनी 6 महिने घेतले. 6 महिने घेतले. आज आता म्हणजे इलेक्शन डिक्लेअर झालं, त्याच्यानंतर ते आस्ते त्यांचे कुरबुऱ्या चालू झाले. म्हणजे इथे जी गेल्या म्हणजे 27 प्रभागामध्ये 4 नगरसेवक असताना सुद्धा मुंब्रादेवी कॉलनीची अवस्था इतकी प्रचंड भयानक होती की त्यांना टँकरशिवाय दूषित पाणी पिणं, म्हणजे ह्या परिस्थितीला तोंड द्यायला लागतं. आणि आज त्याचं म्हणजे इतकी वर्ष म्हणजे आम्ही इतकी मेहनत केली, त्याच्यानंतर आज तो वॉशआउटचा मुहूर्त मिळतो. म्हणजे म्हणजे इलेक्शनच्या तोंडावर का होईना, पण या मुंब्रादेवीच्या कॉलनीतल्या लोकांना एक म्हणजे कुठेतरी एक आधार, म्हणजे पाण्याचं कुठेतरी हे लांब दूरवर काहीतरी आशा निर्माण झालेली. तर अशा परिस्थितीमध्ये आज हे दिवावासी पाण्यासाठी तडफडत आहे. म्हणजे अशी परिस्थिती. त्यातलाच एक मुंब्रादेवी कॉलनीतला भाग जो अनेक वर्ष ताटकळत होता पाण्यासाठी, तर आज आम्हाला म्हणजे एक थोडासा कुठेतरी दूरवर आशेचा किरण दिसतोय का आज वॉशआउटला मुहूर्त मिळालं आहे. म्हणजे हे जर 15 वर्षाचं जे तुम्ही पाठपुराव्याचं पेपर जर बघायला झालं तर तुम्ही कधी माझ्या ऑफिसला येऊन तुम्ही बघू शकता. आणि ह्या गल्लोगल्ली जर पाईपलाईन टाकण्याची जी संकल्पना जर कोणाला सुचवली असेल ती फक्त विजय भोईरांनीच केली. तर जोपर्यंत जर दिव्याचा पाणी प्रश्न सोडवायचा असेल तर अंतर्गत पाईपलाईन टाकल्याशिवाय पाणी प्रश्न सुटणार नाही. आणि अमृत योजनेअंतर्गत ह्या जी काही योजना चालू त्या अंतर्गत पाईपलाईन चालू, पण इतकं संतगतीने काम चालू झालं तर त्यामुळे दिवेवासियांचं प्रचंड हाल झाला. म्हणजे थोडक्यात मुहूर्त मिळत नव्हता. थोडक्यात त्यांना आम्ही गेल्या 8 दिवसामध्ये जाऊन भेटायचं, पत्रव्यवहार केलेला आहे की तुम्ही वॉशआउट करा, तुमचं काय टायमिंग वगैरे काय सेट करायचं असेल तर ते तुम्ही सेट करा, पण इकडे मुंब्रादेवी कॉलनीच्या लोकांना पाणी सोडा. तुम्ही भले बाकी ठिकाणी 3 तास असेल, इथे 1 तास तरी सोडा, पण पाणी सोडा. यासाठी आम्ही सतत पाठपुरावा करत होतो. हां, या ताईंचा काय सुरेश नगरचा प्रॉब्लेम आहे. सुरेश नगर हो, मी सुरेश नगरला राहते. मुंब्रा कॉलनीच्या बाजूला सुरेश नगर आहे. आम्हाला पाणी फार कमी येतं, कधी कधी येतही नाही आणि खूप दुर्गंधयुक्त कासर पाणी, हिरवट पाणी येतं. तर आमच्या आरोग्याला खूप धोका आहे. तर पाण्याची गैरसोय किंवा पाण्याचा तुटवडा कृपा करून. पाण्याचा पुरवठा कमी मिळतो तुम्हाला. हो, आणि ते जे येतं ते पण दूषित पाणी येतं. थोडक्यात लोग वारेकर स्कूल सुमित्रा सदन में रहते हैं. पानी का बहुत तकलीफ है. विनती है आप लोग से कि पानी जल्द से जल्द आप लोग छोड़िए. और पानी आता है वो भी बहुत मतलब कैसा दूषित पानी आता है. एक दिन बीच कर पानी का बहुत ही तकलीफ है. हम लोग हमेशा टैंकर मंगाते हैं. सरकार से यही अनुरोध है कि पानी जल्दी से जल्दी और रेगुलर छोड़े और अच्छा पानी और साफ सुथरा पानी छोड़े. तो बच्चे को भी पता है कितना तकलीफ है पानी का. आमच्याकडे 4-5 दिवसातून. ताई कुठे राहता तुम्ही? आम्ही सुमित्रा प्लाझामध्ये. अच्छा. वारेकर शाळेच्या समोर. आमच्याकडे पाणीच येत नाही आहे आणि रोज आम्ही पाणी विकत घेतो. 2-2 दिवसाने 3 दिवसांनी एकदा पाणी येतं. रोज आम्हाला टँकर घ्यावं लागतात. आता किती दिवस असं सहन करतात. आम्ही 3 वर्षापासून तेच करतो. अजून किती दिवस सहन करावं लागणार आहे आम्हाला. ओके.